नमस्कार, जय जिनेंद्र. मी निलेश नवलाखा. आत्ताच काही वेळापूर्वी मी बातम्यांमध्ये पाहिलं की माननीय खासदार मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंगच्या वास्तूमध्ये गेले आणि त्यांनी जैन समाजाला संबोधून असे सांगितले की येणाऱ्या 1 तारखेपर्यंत जो काही HND बोर्डिंगचा जो विषय चालू आहे तो ते संपवतील. मी या पुढाकाराचे स्वागत करतो. जसा तुम्ही जैन समाजाच्या या वास्तूचा विषय सोडवणार आहात तसेच एका जैन समाजातल्या व्यावसायिकाचा पण विषय सोडवाल अशी मला अपेक्षा आहे. गेले 2-4 दिवसात बऱ्याचशा गोष्टी होत चाललेल्या आहेत. त्याच्यावर मी माझं म्हणणं सविस्तर मांडणारच आहे काही येणाऱ्या पुढच्या काही दिवसात. पण त्यापूर्वी मला असं वाटलं की या निमित्ताने तुम्ही जो पुढाकार घेतला या निमित्ताने मी माझे एक निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचवावे. ते निवेदन असे आहे की हा जो काही विषय चाललेला आहे ह्या 4 भाग आहेत. पहिला भाग आहे की आपण दिलेल्या पत्रांमुळे दबाव तयार होऊन महानगरपालिकेने माझे काम थांबवले का नाही थांबवले, आपण दबाव टाकला होता का नाही. दुसरा भाग आहे महापालिकेची ह्यात काय जबाबदारी होती आणि महापालिकेने ह्यात काय केले. तिसरा भाग आहे भूमी अभिलेख, मोजणी आणि चौथा भाग आहे बाजूचे शेतकरी अशोक बालवडकर आणि त्यांचा परिवार. आज मी पहिल्या मुद्द्यावर बोलणार आहे. पहिला मुद्दा असा आहे की आपण त्याच्यात दबाव टाकला का. कदाचित 5 वर्ष झाले आपल्या लक्षात नसेल म्हणून मी आज काहीही कागदपत्र न दाखवता फक्त तारखांचा उल्लेख करून तुम्हाला जे झालंय ते तसंच्या तसं सांगणार. झालं असं 30/1/2020 तारखेला महापालिकेने मला एक पत्र पाठवलं. त्यात त्यांनी मला असं म्हटलं की 16/12/2019 रोजी महापौर कार्यालयाकडे एक तक्रार अर्ज अशोक बालवडकर यांनी दाखल केला. माननीय महापौर यांनी माननीय शहर अभियंता यांच्याशी उपरोक्त बाबींबाबत चर्चा करून सदर मिळकतीकरिता योग्य ती दखल घेऊन कारवाई सत्वर करावी असे ठरले. 2019च्या आपल्या अर्जामुळे मला हे पत्र मिळाले महानगरपालिकेकडून. अस्तित्वात असं आहे की माझा पहिला प्लॅन सँक्शन जो झाला होता तो 2010 साली झाला होता आणि हे जे काही प्रकरण सुरू झालं हे 2020. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. ते मी पुढच्या ज्या काही 3-4 भाग करणार आहे त्याच्यात मी बोलणारच आहे. आज तो आपला मुद्दा नाही. हे झाल्यानंतर 30 तारखेचं पत्र आल्यानंतर मला महानगरपालिकेचे हिअरिंगचे पत्र आले आणि शहर अभियंता यांनी आपल्या पत्रामुळे महानगरपालिकेत हिअरिंग लावली. त्याचा निकाल लागला 20/8/2020 रोजी. त्या निकालामध्ये मला पुढचं काम करण्याची स्थगिती जी होती ती उठवली आणि त्यानंतर माझं काम सुरू झालं. हे पत्र होतं 20/8/2020 रोजी. हे जसे झाले तसे इमिडिएटली 4 दिवसात आपण महापौर असताना शहर अभियंता यांना एक पत्र दिलं. त्याचा जावक क्रमांक 947, तारीख 28/8/2020. या पत्राने आपण पुन्हा शहर अभियंता यांना असं सांगितलं की ह्याच्यावर तुम्ही जरूर ती कारवाई करावी. ऑलरेडी ह्याच्यात कारवाई झाली होती, ह्याच्यात हिअरिंग झाली होती, ह्याच्यात जे काही म्हणायचं ते सगळं झालं होतं. परंतु तरी सुद्धा आपण परत पत्र पाठवलं कारण जे काही झालं होतं ते अशोक बालवडकर ह्यांच्याप्रमाणे झालं नव्हतं म्हणून आपण पुन्हा हे पत्र पाठवलं. त्यानंतर मला महानगरपालिकेचे हिअरिंगचे पत्र आले. 21/10/2020 रोजी मला त्यांचे पत्र आले. त्याच्यावर मी 22/10/2020 ला उत्तर दिलं.
त्या उत्तरात मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही ऑलरेडी ह्या विषयावर हिअरिंग घेतलेली आहे, ऑलरेडी ह्याच्यात बराच वेळ गेलेला आहे, तर ह्या परत हिअरिंग घेण्यामागचं काय औचित्य आहे. पण माझं पत्र महापालिकेने लक्षात घेतले नाही, त्याला दखल अंदाज केले आणि पुन्हा हिअरिंग सुरू केली. पुन्हा हिअरिंग सुरू केली. 26/10/2020 ला पहिली हिअरिंग झाली. त्याच्यानंतर 2/11/2020, 9/11/2020 असं सातत्याने हिअरिंग घेतली. आणि जी ऑर्डर पहिली जी ऑर्डर होती शहर अभियंताची, त्याच्यावर परत हिअरिंग होऊन ही दुसरी डिटेल एक ऑर्डर शहर अभियंता यांनी केली. मला आता त्याच्या खोलात जायचं नाही, तो मी जेव्हा महापालिका हा विषय येईल त्याच्यात मी ते सविस्तर बोलेनच. परंतु हे झाल्यानंतर मला महापालिकेने एक पत्र दिलं, जे असे होते की ह्यापुढे आम्ही तुम्हाला कुठलेही कंप्लिशन किंवा रिव्हिजन प्लॅनचे देणार नाही. हे बेकायदेशीर होते. ही रीतसर कायदेशीर स्टॉप वर्क ऑर्डर नव्हती. त्यामुळे आम्ही ह्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय रिट पिटिशन 8922/2022 मध्ये गेलो आणि जी महापालिकेने बेकायदेशीर ऑर्डर केली होती ती निकामी करण्यासाठी किंवा ती रद्द करण्यासाठी आम्ही हायकोर्टात दाद मागितली. हे सगळं झालं. आम्ही हायकोर्टात तर आहोतच आहोत. मी आपल्याला पर्सनली एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र मी आपल्याला रजिस्टर एडीने 27/3/2024 रोजी पाठवलं होतं. त्यात मी आपल्याकडे अशी विनंती केली होती की आपण जी ऑर्डर जी महानगरपालिकेला जे सांगितल्यामुळे माझं जे काम बंद केलेलं आहे, तर आपण शहर अभियंता यांना कळवून माझं काम सुरू करण्यात यावं असं मी आपल्याला पर्सनली रजिस्टर्ड एडीने पत्र पाठवलेलं आहे. पण त्यावेळी आणि त्याच्यानंतरही आपण काहीही केलं नाही. मी आता आपल्याला एक विनंती करणार आहे. काय झालेलं आहे, आपल्या हस्तक्षेपामुळे 2020 पासून माझं काम बंद पडलेलं आहे. आज 2025 आहे. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे, नुकसान झालेलं आहे. पण ह्याच्यापेक्षाही वाईट असं झालेलं आहे की जे काही महानगरपालिकेने आणि आपल्या दबावामुळे जे झालं आहे ते असं आहे की बालेवाडी येथे राहणाऱ्या 2 सोसायट्या, अमित एमरल्ड पार्क जिथे 48 फ्लॅटधारक राहतात आणि सेलिब्रेशन सोसायटी जिथे 24 फ्लॅट होल्डर राहतात, ज्यांची काहीच चूक नाही. महापालिकेने त्यांना सँक्शन दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांनी कर्ज काढले. आज ते रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे कारण महापालिकेने मला हे प्लॅन रिवोक का करू नये ह्याच्या बाबतीत पुन्हा हिअरिंग लावलेली आहे. त्या लोकांची परिस्थिती आज अशी आहे की ना तिथं अँब्युलन्स जाऊ शकते, ना स्कूल बस जाऊ शकते, ना तिथं स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉईज असं कोणीही जाऊ शकत नाही. कारण बालवडकर यांनी तिथे कुत्रे लावलेले, तिथून लोक गेले की त्यांना मारतात. माझी आपल्याला एक विनंती आहे, आपण माझ्याबरोबर जागेवर चला. आपण मला सांगा कधी जायचं, मी तिथे येतो किंवा मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ही परिस्थिती बघा, लोकांचे हाल बघा. ते सुद्धा मतदारच आहेत, ते सुद्धा भारतातलेच आहेत. तुम्ही त्यांचे हाल बघा. तुम्हाला जर असं वाटलं की ज्या हालात ते राहतात ते योग्य आहे आणि ह्याच्यात प्रशासनाची किंवा कोणाची काहीच चुकी नाही, तर तुम्ही म्हणताल तसं तुम्ही करा. दुसरी गोष्ट, जो रोड बालेवाडीमध्ये जो 30 मीटरचा रोड जो महापालिकेच्या खर्चाने केलेला आहे, शासनाच्या खर्चाने केलेला आहे, त्यात भारत सरकारचा पण आहे आणि महाराष्ट्र सरकारचा पण पैसा लागलेला आहे असं आपण समजूया. तो 30 मीटरचा रोड बालवडकर यांनी दगड माती टाकून बंद केलेला आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास मी त्याचा व्हिडिओ पण पाठवेल. पण तुम्ही माझी आपल्याकडे अशी विनंती आहे की जो 30 मीटरचा रोड हा जो अडवून ठेवलेला आहे
आणि 12 मीटरचा जो रोड व्हायला पाहिजे होता, हे 2 रस्ते जर आपण खुले करून दिले तर तिथे राहणाऱ्या हजारो नागरिकांचा त्याच्यात फायदा होणार आहे. आपण मंत्री आहात, आपण पुण्याचे खासदार आहात. प्रत्येक माणसाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण जसा जैन मंदिराचा विषय पुढाकार घेऊन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हाही विषय आपण पुढाकार घ्यावा. आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांकडे माझा नंबर आहे. मला कधीही फोन करा. कोणीही मध्ये येण्याची गरज नाही. माझी आणि तुमची कुठल्याही प्रकारचं वैर नाही. मला नुकसान झालेलं आहे, तुम्ही ते मला त्याच्यात मदत करू शकता, माझं नुकसान थांबवू शकता. आणि असं नाही झालं तर शेवटी मला या व्यवसायातनं बाहेर पडावं लागेल. मी हा व्यवसाय करू शकणार नाही. हा 5 वर्ष 10 वर्ष जो काही माझ्यावर मानसिक ताण, कर्ज, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आहेत ह्याच्यातनं माझी सुटका होऊ शकेल. माझं आणि तुमचं वैर नाही. मला तुमच्या विरोधात काही, जर हा विषय नसला तर माझं आणि तुमचं काही त्याच्यात भांडणं असायचं काही कारण नाही. आपण पुढाकार घेतला, आपण फोन केला तर आपण जिथे बोलवाल तिथे मी येईल. आपण जसं म्हणताल तसं करू. पण हा विषय तुम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करा आणि एका जैन व्यावसायिकाला ह्याच्यातनं बाहेर काढायला मदत करा. एवढीच मी तुमच्याकडे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.